आहे। इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला। मावळमधली ही धक्कादायक घटना आपण बघतोय। या ठिकाणी आता राजकीय पुढारी, राजकीय नेते येऊन पाहणी करतायत। सुप्रिया सुळे देखील इथं आलेले आहेत आणि त्यांनी देखील हा पूल वाहून गेल्यानंतर प्रशासनावर ताशेरे ओढले होते, प्रशासनाला प्रश्न विचारले होते आणि आता सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। मावळमधल्या इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला, ज्यामध्ये 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे सध्या इथं दाखल झालेल्या आहेत। सुप्रिया सुळेंनी आधीच प्रतिक्रिया दिली होती, ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आता त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी इथं आलेले आहेत। ज्या ठिकाणी 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत, दुपारच्या सुमारास हा पूल कोसळला। इथं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि आता सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। प्रशासनावर त्यांनी देखील सवाल उपस्थित केले होते, ताशेरे ओढले होते। पुलाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता आपण बघतोय ही दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की पूल कोसळल्याची ही अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि आता स्थानिक खासदार सुप्रिया सुळे इथं दाखल झालेले आहेत। या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता आहे। या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, या लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपण बघतोय इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे आणि आता मात्र इथं सुटकेचा थरार तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे, बचाव यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। तर आपण बघतोय की यावेळेस सुप्रिया सुळे इथं पोहोचलेल्या आहेत। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आणि सुटकेचा थरार आता इथं सुरू झाला होता। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने बचाव पथकाचे जे लोक आहेत ते इथं पोहोचले होते। रेस्क्यू ऑपरेशन इथं राबवण्यात आलं होतं आणि थेट दृश्य यावेळेस आपण साम टीव्हीवर पाहताय। ही घटना विचलित करणारी आहे। ही घटना आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी पूल कोसळल्यामुळे संताप आणणारी ही घटना आहे, कारण प्रशासनाची देखील जबाबदारी या ठिकाणी आहे। हा पूल जो आहे तो पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो, या पुलाची डागडुजी कधी करण्यात आली होती, हा पूल जीर्णावस्थेत झाला होता का, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे।